प्रमोद, तुझ्याकडे मी येते, पण सध्या शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शेट्टीजी, कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे। केंद्र सरकारने आता महाराष्ट्रातल्या कांदा निर्यातीला सुद्धा परवानगी दिली आहे। शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल? केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे, त्याचा मी स्वागतच करतो। परंतु याच्यामध्ये वाढायला पाहिजे, कांदा निर्यातीला परवानगी द्यायला पाहिजे। गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी दिल्यानंतर सर्वच क्षेत्रातून होणारी टीका टिप्पणी लक्षात घेऊन आता घाई गडबडीने सरकारनं 99,000 टनाला परवानगी दिली आहे, पण एवढे पुरेसं नाही आहे। 4 लाख टन कांदा निर्यातीची परवानगी द्यावी, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल। निर्यातीला परवानगी द्यावी असं म्हणता, याचा काही पाठपुरावा करणार का? निश्चितच हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू, आंदोलन करत राहू। निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जातो, एकीकडे टीका होते, या टीकेपासून वाचण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असं म्हणावं का? निश्चितच पहिल्यांदा गुजरातमध्ये 2 मतदारसंघामध्ये आपण धोक्यात येतो हे लक्षात आल्यानंतर केवळ गुजरात राज्य डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला, पण त्यामुळे नंतर समाजातल्या सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे। मग सरकारला उपरती झाली आणि 99,000 टनाची दिली, पण ही सुद्धा एकदम कमी परवानगी आहे। 4 लाख टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाली पाहिजे। नक्कीच शेट्टीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर केंद्र सरकारने आता महाराष्ट्रातल्या कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। कांदा उत्पादकांसाठी या क्षणाची ही मोठी बातमी आहे।